वळूयात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। धुळ्यातील बाबळे जलशुद्धीकरण केंद्राची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली। एवढंच नाही तर जलशुद्धीकरण केंद्राला गळती लागल्याचं चित्र आहे। मोकाट जनावरांचा वावर देखील पाहायला मिळतो। तर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये जनावरांचा वावर कैद झालाय। झुडपांनी जलशुद्धीकरण केंद्राला अक्षरशः वेढलेला आहे। यासह विविध प्रकारच्या समस्यांनी बाबळे जलशुद्धीकरण केंद्राला घेरलेला आहे। लवकरच अमृत योजनेमधून सुधारणा केली जाणार असल्याची माहिती मनपाचे आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे यांनी दिली आहे। तिथे आम्ही वॉचमन आणि बाकीची व्यवस्था करून ते संपू। तिथलं सीसी कॅमेऱ्याचं पण आपलं काम आता पुन्हा नव्याने करायचं आहे। तिथलं ते आधीचे जे कॅमेरे आणि बाकीचे होतं ते नादुरुस्त असल्यामुळं आपण आता ते पुन्हा नव्याने करतो। या योजनेच्या कामाचाच भाग आहे तो। तर ते होईल या पुढच्या 1 महिना 1.5 महिन्यामध्ये तिथल्या सगळ्या सुविधा आणि तिथल्या बाकीची कामं वॉरफूटवर मार्गी लागतील। अमृत 2 मधनं जो आपल्याला निधी मिळाला होता त्यामधून आपण हे काम हाती घेतलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।